मोरपीस मोरपीस मोरपीस, त्याच मोरपिसाचं भूत बसलंय मानगुटीवर तुझ्या. ते हातातलं अभद्र फेकलंस तरच घरात यायचे, नाहीतर राहायचं इथेच असंच उभं. सखू, अशी इथे का उभी आहेस? काय झालंय? आणि रडतेस का? काय झालंय काय? बरं ते जाऊ दे, चल आज चल. नको नको, वहिनी हात यायचं नाही सांगितलं. काय? उमाईने तुला इथे उभं राहण्याची शिक्षा दिली? पण कशासाठी? थांब, मी बघतो. आई, उमा, आई, काय झालं ओरडायला? हे काय चाललंय तुम्हा दोघींचं? सखूला असं बाहेर उभं ठेवलं? किती रडते बिचारी माहितीये? सकाळी सुद्धा किती बोललात तुम्ही. माझा सगळा राग तिच्यावर काढलात तुम्ही. कशासाठी? असा काय गुन्हा केलाय तिने? मोर पिसासाठी जरा छंदिष्ट झाली, एवढंच ना? लहान आहे ती, एवढा काय भाऊ करायचंय? अरे आम्ही काय वैरी नाही आहोत सखूच्या, पण किती माया असली तरी सखू मालकाच्या वाड्यावर गेली तर आरती ओवाळणारेस तू? सखू मालकांच्या वाड्यावर गेली होती? मग काय सांगतोय आम्ही? 100दा तंबी दिली आपण, कानी कपाळी ओरडलो. अगदी आज भामेकडे गेली तेव्हा पण बजावलं होतं, पण त्या एका शुल्लक मोर पिसासाठी ती गेली वाड्यावर. कसल्यामुळे धाकच राहिला नाही तिला. सुटला उमाचा संयम, दाखवलं 14 रत्न. गरजच होती त्याची. अरे शहाण्याला शब्दाचा मार, पण शब्दच कळले नसतील तर छडी उगारावीच लागते. गरजच होती त्याची. तू काही एक बोल नकोस. उमाने केले ते योग्यच केलंय. तू उगाच सखूची पाठ राखण करू नकोस, म्हणूनच डोक्यावर बसली आहे ती. नशिबानं तिथं गोदाका होती म्हणून ती घेऊन आली. गोदाका तिथं नसती तर काय झालं असतं? इथं घराभोवती जप्तीच्या खुणा पडल्यात आणि तो दामू येऊन काय गरळ ओकून गेलाय लक्षात आहे ना तुझ्या? ये मालक तुमचा हा भिकार वाडा मोडून मालक इथे साजिरा बांधणार बघा, 2 मजली वाडा हो. आणि छोट्या मालकीन बाईन बरोबर मालक राहणार इथेच थाटात हो. डोक्यात सारखं तेच घुमतय. कसं सांगायचं कार्टीला? अरे बाप म्हणून तूच विचार कर. आपल्या डोक्यावर कोणती तलवार आहे त्याच? सखूचं पाऊली पडायला नको तिकडे लक्षात ठेव. उमाने केलंय ते योग्यच केलंय. खरंच सखू, तुला समजवायचं तरी कसं ग? आणि जपायचं तरी कसं? मालक इकडं लाईट डोक्यावर बसली ही. हिला आता हिचे जागच दाखवतो. धर तिला. तोंड उघड, तोंड उघड. सुरू सुरू बोलायला उघडच ना. उघड, उघडते तोंड.
आमची लाच काढणार तोंड बंद झालं ना, कळलं ना मालक कोण आहे ते? आता डाग देऊन सुद्धा सुधारलं नाहीस ते जीभ हासडून हातात देईन. चल जा, जा त्या कोपऱ्यात जाऊन रड. दिवे लागण्याची वेळ होईल आता. पुरे ना आता. अगं अजून अंगणातच उभी आहे आपली सखू. आपण एक काम करूया, आपण तिला आत घेऊया, नीट समजावून सांगू तिला. अगं समजेल ती. कोमेजलंय का माझं लेकरू? अजून किती वेळ असं उभं ठेवणार तिला? ठेवणार, असंच उभं ठेवणार जोवर तिच्या हातातलं ते राखेचं दरिद्र ती फेकत नाही ना, तोवर तिने आत यायचंच नाही. आज माझाही हट्ट आहे. बघितलत ना, अजूनही राख कवटाळून उभी आहे. आज तिची शिक्षेतून सुटका नाही. हवं तर ना तिच्या बरोबर मी सुद्धा घराच्या बाहेर जाऊन उभी राहते. उमा, पण तिने घराच्या आत यायचं नाहीये. उमा, उमा, घ्या. तुम्हाला असं वाटतंय ना ही एकटीच उभी आहे? मी सुद्धा उभी राहते. मी पण शिक्षा भोगते, कारण वळण लावायला मी कमी पडलीये ना. सखू, अगं तुझी उमाई आजी तुझ्या शत्रू नाही आहेत ना. अगं ते तुला जे काही सांगतील तुझ्या भल्यासाठीच सांगतील. आता उमाई जर म्हणते की हातातली राख टाकल्याशिवाय तुला घरात पाऊल ठेवता येणार नाही, मग तुला टाकावं लागेल ना बा. पण अप्पा, रंगदादाने दिलेला दैवी पिसाची राखे मूर्तीच तर नाही जपलं मी. पण राख पण टाकून देऊ? रडू नको बा. तू रडलीस तर मला कसं तरीच होत. हे बघ माझं ऐक. मोरपीस तू स्वतः जवळ ठेवायचीस ते चालायचं, पण राख राख अशी सोबत नाही बाळगता येत बाळा. त्यापेक्षा मी तुला एक गोष्ट सांगू का, ज्याने तुझ्या मनाला समाधान वाटेल? कोणती? समजा ही राख विठुरायाच्या जास्तीत जास्त जवळ राहिली तर तुझं मन शांत राहील की नाही? हो अप्पा. ही तुळस विठुरायाच्या सर्वात जास्त जवळची आहे. म्हणून तर आपण रोज विठुरायाला तुळशीची माळ अर्पण करतो ना. हो अप्पा. तू ही राख तुळशीला अर्पण केलीस ना, तर ती विठुरायाला अर्पण केल्यासारखंच आहे. हो अप्पा. ही राख मातीत मिसळेल आणि मग तुळशीच्या पानामधून जिवंत राहील. हो की नाही? हो अप्पा. चालेल, करू तसं. हो. गुळाची पाचिले. दोन टाळ नाद एक
दोन टाळनाद एक मनी वाजे रे मृदुंग श्वास श्वास गुंफताना सखा माझा पांडुरंग सखा माझा पांडुरंग सखा माझा पांडुरंग आता पुसट ऐकू येणारं पाव कधीच ऐकू येणार नाही ग मला. मालक, मी की नाही लई विचार केला. तुमच्या चौथ्या लग्नात काय काय अडथळे आहेत ते. मग माझ्या ध्यानात आलं की मुख्य अडथळ्यात आपली गोदाक्काच आहे. कसं काय? अहो, गोदाक्का आहे की नाही, ती ना त्या सखूची आई व्हायला जाते. आणि ती सखू बी हिला गोदाई म्हणूनच हाक मारते. कसं चुकीचं आहे ना. नाही म्हणजे आता तुम्ही तिच्याशी लग्न करायचा विचार करताय आणि गोदाक्का जर तिची आई झाली तर कसं वाटायचं हो. मग काळजी करू नको, हा नरोत्तम आहे, सगळ्यांना सरळ करणार. इसरेल इसरेल, आई समजणं पण इसरेल ती. हे तिखट तोंडात गेलं आणि जिभेवरल्या डागाला जमलं की समजा इसरल. गोदा, ए गोदा, जरा तूप काय घेऊन ये. बस बस, तूप ठेव इथं. मी तुला प्रेमानं घास भरवतो. काय रे बघ, हा घास भरवलं ना की समजा इसरेल ती. अगे घे गे. नाही नाही काय म्हणतेस, तूच तर आणलंस ना तूप. तूप आणि भाकर. तुझ्या जिभेला जो डाग दिलाय ना त्यावर रामबाण म्हणून हा घास मी तुला प्रेमानं भरवतोय. घे नाही तर रागवलं मी. प्रेमाचा घास तिखट जाळ झाला असत. बरी अद्दल घडली. लई तोरा मिरवती. तुला राग आला असेल उमाईचा. म्हटलं असेल उमाई किती वाईट आहे, आपल्याला मारलं. ही आपली उमाई नाहीच आहे असं वाटलं असेल. हो ना. माझ्या मनातलं कसं कळतं हिला. पण सखू, इतक्या वेळा सांगूनही तू ऐकलं नाहीस. मग कायमचं लक्षात राहावं म्हणून मार द्यावा लागला ग.
हे सगळं करताना काही आनंद नाही झालाय ग मला. असं नाहीये ग उमाई, पण मग वाड्यावर का नाही जायचं? पण आम्ही तुला मालक वाड्यावर जायचं नाही हे पुन्हा पुन्हा बजावतो, आणि आता का ते सांगते. मालकांचं आपल्यावर कर्ज आहे, ते फेडण्यासाठी त्यांनी आपल्याला मुदत दिली. त्यासाठी आपण दिवस रात्र प्रयत्न करतो, हो की नाही? हो माई, मला माहिती आहे ते. मालकांनाही ते दिसते, तरी ते पुन्हा पुन्हा येऊन तुझ्या आप्पांना ओरडतात, धमक्या देतात, सगळ्यांसमोर अपमान करतात. गोदा येते ना, आपल्याला सवष्ण म्हणून चालते ना, मग मी का नाही जायचं? पण गोदाक्का तसं नाही करत, त्यामुळे आपल्याला गोदाक्का चालते. पण मालक राक्षस आहे, तो माणूस नाहीच आहे अगं. त्याच्यापेक्षा जनावर परवडलं. लहान मोठा बाई पुरुष अगं कसलंच तारतम्य नाहीये त्यांना. आणि आपले आप्पा काय कर्ज न फेडता पळून जाणार आहेत का? पण तरी ते पुन्हा पुन्हा येतात, धमक्या देतात. सगळ्या राहाळासमोर आपला अपमान करण्यात त्यांना धन्यता वाटते. सतत घरावर जप्ते आणण्याची भाषा असते. आजीलाही ते बोलले की नाही? त्यामुळे तू वाड्यावर गेलीस तर तुझाही छळ करायला ते मागे पुढे पाहणार नाहीत ग. त्याची भीती वाटते आम्हाला. असं वाटतं आपली फुलासारखी नाजूक मुलगी त्यांच्या सावलीत सुद्धा दिसू नये. त्यांच्या पापी नजरेपासून तू कोसो मैल लांब बसावीस असं वाटतं ग. त्यामुळे तुझ्या काळजीपोटी सांगतो ग आम्ही, तू तिथे जायचं नाहीस म्हणून. गोदाक्काचं सुद्धा ते इतका छळ करतात. तुझी काय कथा? मग आता तूच सांग, असं सगळं असताना एवढं बजावूनही तू वाड्यावर गेलीस तर रागवणारच ना आम्ही. हो माई, माझं चुकलं, मी पुन्हा कधीच नाही जाणार. कोण आहे? बोला. लघुमाई. काय ग, कुणाला शोधती आहेस? रंगदादाला. तू कुठे आहे? तो कुठला येतोय त्याला जगाच्या पंचायती. पर म्हणजे म्या एकला आलेला आवडलं नाही होय? मला वाटलं आवडल. डोळं झाकून तळ्याकाठी आणलं तर आणखीन आवडेल. पक्ष्यांचे आवाज ऐकून पाण्यातली कमळं बघून मरगळ जाईल असं वाटलं होतं. पर तुझं तर कशातच ध्यान नाही. अगं नाही, तू आलेलं मला आवडलंय ना. तुला एक सांगू, रंगदादांनी प्रेमाने दिलेलं मोरपीस मालक आजोबांनी जाळून टाकलं. हत्तीच्या एवढंच ना.
मग त्यात घाबरायचं कशा पायी? म्या सांगते. नको नको, तू रंगा दादाला नको सांगूस. तो रागवेल. त्याने एवढं प्रेमाने दिलेला मोरपीस मी सांभाळलंच नाही. त्याला खूप वाईट वाटेल. मग काय करायचं? बर, सांगायचं नाही हे मानलं, पण काहीतरी तर करायला पाहिजे ना. ते पण खरं ग, पण उमाई आणि आजीने मला त्यावरून खूप बोलल्या. उमाईने मला खूप मारलंय. आता कोणाला सांगायचं? माझ्याकडे तर एकच जागा आहे, विठुराया. आपण त्याला सांगूया. तू माझ्या मतीने सांगशील ना? म्हणजे रंगा दादाला नाही सांगायचं, विठुरायाला सांगायचं, असंच ना? मग म्या एक करते, म्या रकुमाईला सांगते. मग कुणाला सांगायचं, काय सांगायचं ती बघल. चालेल? हो चालेल, कारण ती रखुमाई माता आहे. ती नक्की यातून वाट काढेल. पर एक अट आहे. हा, आता काय? हे बघ, कधी कधी आपल्याला मोठ्या माणसांच्या वागण्याचा अर्थ उमगत नाही, पर तरी बी त्यांनी सांगितलेलं ऐकायचं. उगा हट्टीपणा करायचा नाही, त्रास द्यायचा नाही. बोल, हाय मान्य? हो लखुमाई, मी अगदी शाण्या मुलीसारखी वागेन.